3, 2, 1. हॅलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बैक टू नम्रताज लाईफ. तर आज आहे होळी. तर मी विचार केला की आज आपण सकाळपासूनच व्लॉग शूट करूया. आता मी उठल्यापासून स्टार्ट केला, तर इथे वाजले होते 8:30-9 वाजले होते. तर विचार केला आत्तापासूनच, म्हणजे मी उठल्यापासूनच स्टार्ट करूया. तर मी ते पहिले फर्स्ट म्हणजे ब्रश, ऑफकोर्स रेग्युलर रुटीन फॉलो करते. त्याच्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झाल्यानंतर मम्मीने मस्तपैकी पोहे केले होते. तर पोहे वगैरे खाऊन घेतले. आणि हा ब्लॉग जो आहे तो दुपारचा आहे. तर इथे मम्मी पुरणपोळीची तयारी करत होती, म्हणजे इकडे कुकर वगैरे लावला होता. सो स्वयंपाक चालू होता. त्यानंतर जो क्लिप तुम्ही बघत आहात तो इव्हिनिंगचा, म्हणजे मी रेडी झाली होती होळीसाठी, म्हणजे पूजा आपली जी असते होळीची त्यासाठी मी रेडी झाली होती. मम्मी वगैरे वेदांत पण तयार होत होते. तर मी झाली होती, त्यामुळे मी बाकीचं जे काही पूजेचं सामान होतं ते आवरून घेत होती. तर इथे नैवेद्य केला होता मम्मीने, पुरणपोळी. ऑफकोर्स होळीसाठी पुरणपोळीचाच पूर्णपणे स्वयंपाक होता. तर मस्तपैकी मी तुम्हाला ताट नाही दाखवू शकली, म्हणजे नंतर आम्ही आल्यानंतर जरा भूक लागली असल्यामुळे आम्ही पटकन जेवून घेतलं. कारण की पुरणपोळी म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे, तोंडाला खूपच पाणी सुटतं, जास्तीचीच भूक लागते. सो आहे इथे दिवा वगैरे लावला होता बाहेर आज. आणि मम्मी निघाली होती, कारण की जरासा आम्हाला उशीर झाला होता. कारण की म्हणजे बोलतात ना, होळी लागणारच होती, म्हणजे आम्ही जाईपर्यंत लागलीच होती ऑलमोस्ट. पण आम्ही जरा म्हणून आम्ही पटापट निघत होतो. तर मम्मी पुढे निघाली आणि मी आणि माझा भाऊ मागून, म्हणजे भाऊ पण पुढे गेला होता. मी टाळा वगैरे लावून पटकन निघाली. सो मला एक गोष्ट सांगायची आहे आपल्या, म्हणजे तुमच्या घरामध्ये, की घरातून कुठे निघत असताना सगळ्यात लास्टला कोण निघतं? कारण की मला टाळा वगैरे लावायचा असतो, लॉक करायचा असतो, त्यामुळे मी लास्टला सगळ्यात निघते. सगळ्यांना बाहेर काढते पहिले मी, नंतर मी लास्टला निघते, कारण की लॉक वगैरे मलाच लावायला लागतो. सो असतं असं घरामध्ये कोणतरी. कोणाकोणासोबत मॅच होते नक्की कमेंट करून सांगा. आणि ते मम्मी, वेदांत आणि भाऊ, म्हणजे मम्मी पूजा करत होती, वेदू तिथे आणि मी शूट करत होती बाजूला. सो ऑलमोस्ट इथे होळी तर पेटलेलीच होती. बाकीचे जणं पण पूजा वगैरे करून घेत होते. मम्मी पण पूजा करत होती. आणि होळी म्हणजे बोलतात ना, माझा फेवरेट फेस्टिवल आहे होळी. वर्षातला पहिला सण आहे, म्हणजे बोलता ना येतो. आणि मला होळी खरंच खूप आवडते. मला कलर खेळायला खूप आवडतात, पण पप्पा आणि मम्मी जाऊन नाही देत खेळायला, त्यामुळे मी घरामध्येच खेळतो, जास्त कुठे जात तर नाही. बट मी, माझा भाऊ आणि बहीण तर आता बाहेर असल्यामुळे तर तिथं नाही. पण मी आणि माझा भाऊ आम्हीच, म्हणजे 2 वर्ष झाली आम्ही दोघंच खेळतो आहे असं होळी वगैरे. त्यामुळे मी तिला खूप मिस करते. आम्ही दोघं पण ऑफकोर्स घरातली सगळे आम्ही. तर मम्मी ते जसं पूजा होळी झाल्यानंतर पाणी वगैरे असं गोल फिरायचं असतं, तसं मम्मी करून घेत होती. खूप लोक होते आणि खूप आवाज, म्हणजे बोलतात ना, खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली आवाज नाही बोलणार मी, मस्तपैकी गाणे लावले होते, ढोल वगैरे वाजवत होते. कॉपीराईट येईल त्यामुळे मी त्याचा वॉल्यूम कमी केला, आवाजच नाही केला मी. तर मम्मी ते पूजा करून झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ वगैरे काढले. आणि कसं ना, मी दुसरे गाणे पण बोलतात ना, म्युझिक ॲड करू शकते, पण ते यूट्यूब करून लगेच कॉपीराईट होते, त्यामुळे मी जास्त काही केलं नाही. तर आम्ही पूजा वगैरे आवरली, फोटोज वगैरे काढले आणि नंतर लगेच वरती आलो. मम्मीचा स्वयंपाक सगळं झाला होता, म्हणजे पुरणपोळीचा, पण थोड्याशा राहिल्या होत्या. तर घरी गेल्यानंतर मम्मीने पटकन करून घेतल्या आणि मग नंतर मी जेवायला बसलो. आणि माझा भाऊ, आम्ही असंच गंमत करून येतो आहे. म्हणजे मध्ये ना ब्लॉग करायला भेटतच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे रिझन काय, तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे. आणि अगोदरचे व्हिडिओज बघितले नसतील तर बघून घ्या गाईज. खूप सुंदर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकले. डेली व्हिडिओ नाही येते, मला माहिती आहे. मी खूप वेळा बोलते की मी करेल, पण नाही येते. आय एम रिअली सॉरी गाईज. बट माझ्याकडनं जेवढं होईल, म्हणजे मेन फेस्टिवल तुम्हाला आता माहिती आहे, फेस्टिवल असल्या माझा व्हिडिओ येतोच, हे तुम्ही बोलू नाही शकत. सो असा मी जरा थोडा साधाच लुक केला होता, जास्त फॅन्सी वगैरे नाही. आणि ही वेदांसाठी पिचकारी वगैरे घेतली होती, तर मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करू. लहान मुलांना खूप आवडते पिचकारी वगैरे, म्हणजे माझा भाऊ तर कुठे खाली जात नाही, आम्ही घरामध्येच खेळतो, पण आवड असते. मी पण लहानपणी पिचकारी वगैरे खूप खेळायची. तर आम्ही असे फोटोज वगैरे खूप मस्त काढले. म्हणजे मी जशी लहानपणी आम्ही एन्जॉय केले ना, तसं माझ्या भावाने तर नाहीच केलं, खरंच सांगते. आजकालची मुलं नाहीच करत असं एन्जॉय जसं आपण आय थिंक सो केलं आहे. म्हणजे तुम्ही जे माझ्या इयरचे आहे त्यांना कळत असेल मी काय बोलते ते.
सो अशा प्रकारे आम्ही होळी सेलिब्रेट केली. तुम्ही कशी केली म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण फेस्टिवल असतो काही असतं तेव्हा आपला व्हिडिओ येतोच. आणि हा जो फोटो आहे आम्ही आल्यानंतर फोटोज वगैरे काढले, रंग वगैरे खेळलो. असं वाटलं आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर पुन्हा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. आणि आपल्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल बघून घ्या. आणि फेस्टिवलचे ब्लॉग्स येतातच असतात तुम्हाला माहिती आहे. जेव्हा काय ना काही असतं तेव्हा माझे ब्लॉग्स येतात. डेली मी शॉर्ट्स काय ना काही सेंड करत असते. सो तुम्हाला माझ्याकडून एंटरटेन होत असेल तर नक्की सबस्क्राईब करा गाईज. आणि मला सपोर्ट करा, मोटिवेट करा. आणि मी स्पिरिच्युअलिटीवर खूप छान व्हिडिओ केले, प्लेलिस्ट केली, तुम्ही बघितली असतं बघून घ्या. आणि मला कमेंट नक्की सांगा माझी मम्मी कशी दिसते, आम्ही कसं बोलता ना व्हिडिओ वगैरे करतो वगैरे, नक्की मला कमेंट्स करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.